भारत आज जागतिक पातळीवर एक रोल मॉडेल म्हणून उभा आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे जग भारताकडे सामर्थ्य असलेला देश म्हणून पाहते आहे। कुठलाही विकसित देश ज्या ठिकाणी पोहोचलेला नाही तिथे आज भारत आपले नेतृत्व दाखवत आहे। टॅलेंटपेक्षा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगला प्राधान्य दिल्यामुळे या गोष्टी शक्य होतात। युद्धाप्रमाणेच शिक्षणातही यश हे फक्त गुणांवर नव्हे तर योग्य नियोजन, सातत्य आणि कौशल्य विकासावर अवलंबून आहे, असं मत ॲम्युनेशन फॅक्टरी खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर यांनी व्यक्त केले आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमध्ये 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये करण्यात आले होते। यावेळी महिला कल्याण संघाच्या अध्यक्ष डॉक्टर वैशाली ठाकूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, डॉक्टर अल देशमुख, संस्कार वर्ग प्रमुख विजय भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, अतुल चव्हाण, राजाभाऊ घोडके, विश्वास पलुसकर, माऊली रासने, सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजाभाऊ पायमुडे, अण्णा रासकर, राजू वायकर आदी उपस्थित होते। कौशल्य विकास आधारित आणि रोजगाराभिमुख असे सुमारे 25 ते 30 कोर्स दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहेत। या माध्यमातून टेक महिंद्रा आणि टाटा ड्राईव्ह यांच्यासारख्या नामवंत संस्था दगडूशेठ गणपती ट्रस्टबरोबर जोडल्या गेल्या आहेत। आत्तापर्यंत सुमारे 850 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे। पालकत्व योजनेमधून आत्तापर्यंत जवळपास 250 विद्यार्थी पासआउट झाले असून आपापल्या क्षेत्रात उत्तम रोजगार मिळवत आहेत। यामध्ये PhDला 1 विद्यार्थी असून 42 विद्यार्थी इंजिनियर झाले आहेत। बरेच विद्यार्थी उच्च शिक्षित असून जवळपास 100 विद्यार्थी पदवीधर झाले आहेत। योजनेतील माजी विद्यार्थी समाधान कांबळे म्हणाला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने माझ्या शैक्षणिक वाटचालीत मदतीचा हात दिल्यामुळे आज मी शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचा टप्पा गाठू शकलो। योजनेतील इयत्ता 10वी मधील सेजल धावडे या विद्यार्थिनीने 92% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला। तिच्या या यशात ट्रस्टचा खूप मोठा वाटा आहे असे तिने सांगितले। प्रास्ताविका ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, मागील 15 वर्षापासून ही योजना सुरू आहे। आज योजनेतील विद्यार्थ्यांना मिळालेले यश समाजासमोर येत आहे। संस्कार व वळण देणारे अनेक विभाग या योजनेत आहेत। उत्तम नागरिक घडावा हा या योजनेमागील उद्देश आहे। आज भारत देश सर्व क्षेत्रांमध्ये एक रोल मॉडेल म्हणून पुढे आलेला आहे आणि त्याची प्रचिती भारतात असलेल्या प्रत्येक माणसाला आहे, याच्यात मला काही शंका नाही। ते करण्याचं जे पोटेन्शियल आहे ते आपल्या सर्वांमध्ये आहे। देशाला आपण आज, जगाला आपण आज दिशा दाखवून देतो आहे आणि आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताचा से आहे। सांगण्याचं तात्पर्य काय, मागच्या महिन्यामध्ये ऑपरेशन सिंदूर, ताई सिंदूर पहलगामला ज्या पद्धतीने आपल्या भारतातल्या माता भगिनींवर जी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं आणि जगाने बघितलं की काय झालं। या ऑपरेशनमध्ये आणि भारत 1947 पासनं जेवढ्या काही आपण ऑपरेशन्स केलेल्या असतील, एकच फरक होता, यावेळेला आपण कोणालाही अप्रोच झालो नाही। आपल्याला काही ऑपरेशन्स करायचे असतात मित्रांनो, तर खूप काही रिस्ट्रिक्शन्स असतात, काही चाचण्या घ्यायच्या असतात आपल्याला, त्याच्याकरता रिस्ट्रिक्शन्स असतात। दुसऱ्या दिवशीपासनं ते केल्यानंतर आपल्या देशावर काय परिस्थिती निर्माण होईल हे आपल्याला माहिती नसतं। पोखरणला जी टेस्ट झाली, जगाने बघितलं की भारताकडे काय सामर्थ्य आहे, पण त्याच्यानंतर आपल्यावर जे सँक्शन्स म्हणतात त्याला, जे लागले, त्याच्यातनं बाहेर यायला आपल्याला बराच वेळ लागला मित्रांनो। पण त्यावेळेला भारत ती जर्नी पुढे करत गेला। या वेळेला जे ऑपरेशन करायचं होतं आपल्याला, मी सांगू इच्छितो सर, हा बदललेला भारत आहे। आपण या वेळेला कोणत्याही डेव्हलप्ड कंट्रीला अप्रोच झालो नाही। जे नॉर्मली
आपल्याला करावं लागतं. रिसेंटली या आठवड्यात जे ऑपरेशन झालं इराण आणि इस्रायलच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अमेरिकेला कळवावं लागलं होतं त्यांच्या ज्या एअरबेसचं अटॅक करताना. आपण यावेळेला जो बदललेला भारत आहे तो जगाने बघितला. आपण आपलं सामर्थ्य दाखवलं. आपण कोणत्याही देशाला अप्रोच केला नाही ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, मी नाव नाही घेत. दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांचे फोन यायला चालू झाले आपल्याला, आणि त्यानंतर मग आपण सांगितलं की येणाऱ्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही नॅशनल सेफ्टी अँड नॅशनल सिक्युरिटीमध्ये, आणि आम्हाला कोणाची गरजसुद्धा नाही. हा आपला बदललेला भारत आहे. आणि मित्रांनो, आपण उल्लंघन हा वर्ड मी वापरू नाही इच्छित, पण ते केलं नाही केलं त्याच्यातही नाही मी जाऊ इच्छित. मित्र राष्ट्र असतील, शत्रू राष्ट्र असतील किंवा न्यूट्रल कंट्रीज असतील, सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर आपण ठरवलं की आपण जगामध्ये एक सामर्थ्य दाखवायची जी संधी भेटली, त्यानंतर नुसतं या जगात दाखवून द्यायचं की भारत काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारत कुठे जाऊ शकतो,